नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? तर आज तर तिघं माय लेकरांनी चालू केलंय बघा, धपा धपा धपा. अनुष्का सुद्धा लय पटापटा चिरती बघा. अनु छोट्या धर तिकडे चिव सुद्धा लपलं तपल्या चिरती पण नीट पण करते. हो का, मस्तपैकी आंबा वगैरे धुवून घेतलं, देठ वगैरे काढून घेतलं असं मस्त, आणि चालू केलं कामाला. चहा वगैरे पिली, आंघोळ्या वगैरे झाल्या, आहे का नाही? हां हां, छान. मी पण आली की, मला तुम्हाला जेवाय करावं लागेल की. हां काय म्हणलात? हा म्हणला की तुम्हाला जेवाय नाही दिलं तुम्ही काम करताल का? तर काय नाही, चाललंय मस्तपैकी. आपलं टार्गेट आहे ना, ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं काय म्हणतात, रात्र दिवस एक करावं लागेल. आणि पुरींचं काम नाही बरं काही, पण त्यांना सांगितलेलं कळा नाही. चेष्टा वगैरे. अनुष्का पेपर चालू आहे तर चला यायच्यात येतं. मला 2 जणांना बोलवलं आहे, पण आता त्यांचा काही टाईम झाला नाही. ही 8 साडेआठला तर बसलेत इथं बघा फोडायला. असं दे, माझा स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे. तिकडं आता आपलं हे लोणचं सुकत आलं आहे. हे लोणचं वगैरे घालावं लागेल, लय लय काय सांगू तुम्हाला. आणि आपला स्वयंपाक तयार झाला आहे. मला हे करायचं आहे, भांडी घासायची, कपडे धुवायची, हे काम आहे. त्यांना ती आंबं धुवून हे दिलं की देठ वगैरे काढून. नाही तर माणसा नुसता व्हिडिओ काढते काय. इकडे भाकरी वगैरे पण केल्यात, इथं भाकरीच केल्यात. जरा गरम होत्या म्हणून उघड्या ठेवल्या होत्या. तर स्वयंपाक झाला, आपली भांडी आणि कपडे राहिलेत इथं. चाललंय असं मस्तपैकी काम आवरायचं चालू आहे. कारण आजच्या दिवसात सगळं आंबं एवढं आहे तर हे फुटलंच पाहिजे. ह्या 2 ट्रॉल्या, तिकडं ती एक हे डेरा आणि 2 टप, एक बादली, थोडंच राहिलेत आता, आहे का नाही? पण अजून कुरिअर पॅकिंगला बसायचे आणि लोणचं पण करायचं. तर आज असं नियोजन आहे कामाचं दिवसभर. काय म्हणता मग आज? काय बोला ना तुम्ही. कटाळा आला होय? चाललंय फोडायचं. इकडे कामावर फोन यायला लागल्यात, कामावर काढल्यात, तर ही पण नाही तर ती पण. म्हणलं काम जरा बाजूला ठेवावं, आंबा पिकायच्या आधी काय करावं म्हणलं. आणि ही वर्कआउट आणि त्याच्या मागे लागा एकदा आंबा फोडून झालं आणि कुरिअर पॅकिंग झालं. कुरिअर लय घेणार, 300-400 कुरिअर आहे. लय पॅकिंग आहे, लय पॅकिंग झाली पाहिजे. म्हणजे सोमवार आहे, त्याच्यामुळे एक ट्रॉली, ती एक ट्रॉली, आणखी 2 ट्रॉल्या भरतील. एक ट्रॉली संपवायचं टार्गेट आहे. बरोबर, असू द्या. तर कसा वाटतोय आमचा बिझनेस, आमचं काम, आमची स्वच्छता. आणि कोणाला ऑर्डरी टाकायची असतील तर टाकू शकता, है का नाही, लोणच्यासाठी. बरोबर आहे ना? असं नाही तर चला, चाललंय मस्तपैकी. आणि कुया वगैरे काढून टाका त्यातल्या. तर बऱ्यापैकी आपलं लोणचं फोडून होत आलंय आता, आहे का नाही? लय मनावरती घेतलंय ह्यांनी, आणि ह्यांच्या बरोबर मग आम्हाला पण पळावं लागतंय, आहे का नाही? एकमेकाची साथ, एकमेकाला. 2 माझ्या लक्ष्मी माझ्या बरोबर आहे तर मला टेन्शन नाही. दोघी जणींनी मिळून मला साथ दिली हो यायला, आहे का नाही? आहे का नाही शिवे? 2 माझी लेकर आहेत माझ्या बरोबर. फोडतात, मस्त फोडतात. असू दे. तर आपला व्हिडिओ इथं स्टॉप करते. बाय सगळ्यांना. कोणाला ऑर्डर टाकायची असतील तरी टाकू शकतील. अजून पॅकिंग केलेला व्हिडिओ नाही आला, त्याच्यामुळं कोणाकोणाला असं वाटत असेल की बाबा खरंच ऑर्डर येतात का नाहीत येत, आहे का नाही? आता पॅकिंग करायची आहे. थोडं काय होतंय, पॅकिंग करायचं जर आम्ही नादावलो तोपर्यंत लोणचं मुरतंय. महत्वाचं म्हणजे लोणचं चांगलं मुरतंय, पण आम्ही जर पॅकिंगला नादावलो तर विषय काय होईल, आंबं पिकून जाते. तर 2000 आंबं एवढं फोडायचं म्हणजे सुखाचं नाही. आता राहिल्यात 1000 एक आंबं. सकाळी 1,500 होतं, 500 फोडून झालेत सकाळपासून. आता राहिलं असताना 1000-1200 आंबं राहिले असतील. तेवढं जर झालं तर मग टेन्शन गेलं. मग आता पुन्हा मग अश्विनी काय करेल, लोणचं करायला नादवून आंबं खाल्लेलं वाळ असतो. मग ती लोणचं करूच तर आम्ही काय करेल,
पॅकिंग करेन. दोन काटा आहेत कणा 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 किलो 2 किलो 5 काय किलो लागतं 300 किलोला आता आहे तर त्याचं पॅकिंग बनवायचं पत्ता सगळं पटापट लिहिलेलं आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. फक्त काय करायचं फक्त लिहिल्यात घ्यायचं की लावायचं धरकी ठोक साप चला तर गॅरंटीचं गावरान मस्त जर लोणचं तुम्हाला खायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे माझा 70 20 77 76 13. आणि काय करायला काय होतंय लोणचं लई वाटते पण बाकीच्यांसारखं नाही हो आमचं लोणचं. मी 10 वेळा एकच सांगेन की बाकीच्यांसारखं म्हणजे महत्वाची म्हणजे स्वच्छता आहे. तुम्ही चांगलं खा असं माझं म्हणणं आहे. चांगलं खा, उघडं वागडं खाऊ नका. त्याच्यानंतर आंबं पुसलेलं खा. आणि जे आपण विकत आणतो त्याच्यामध्ये हिंग जास्त असतं लक्षात ठेवा. हिंग आणि काय कुठली डाळ असते तेल वगैरे जास्त हा असतं. आणि आम्ही देताना तेल कमी देतोय लोणचं जास्त देतो. आता आम्ही देताना दिलं असतं की पावशेर तेल तेल टाकलं असतं भरपूर. आम्ही तेल का कमी देतोय की तुम्हाला जास्त लोणचं यावं म्हणून. तेल कमी दिलं ना काय होईल लोणचं तुमच्यापर्यंत जास्त येईल आणि तुम्ही घरी आल्यानंतर गरम करून टाका तेल. सोपं लोणचं म्हणलं तरी चांगल्या अशा पुढे येत असतील हा अशा जास्त. त्याच्यामुळं आणि भरपूर जणांचा गैरसमज आहे की लोणच्याच्या ऑर्डरींचं म्हणजे ते झालं नाही. म्हणजे कुठल्या येतात ऑर्डरी थांबा तुम्हाला ऑर्डरी देऊ पॅकिंग केलेलं आता ज्यांनी ऑर्डर टाकले त्यांना माहिती की बाबा आपली ऑर्डर आहे यांच्याकडे व्हिडिओ बी बघतात ती सगळे. तर हाय सॉरी बरं का ते बॉक्स तयार नाहीच झाले आमच्या कंपनीत लवकर म्हणून जरा लेट झालं. लोणचं तयार झालंय आपलं चांगलं मुरलंय पण आता लोणचं केलेलं जवळजवळ 10-11 दिवस झालं. आता आज पॅकिंग होईल. उद्या सोमवार आहे. उद्या सकाळ आणि गुरुवारपर्यंत सगळ्यांचं लोणचं पोचल. पुणे मुंबई हे आहेत ना नाशिक संभाजीनगर वगैरे ते पोचतील कोल्हापूर वगैरे. आणि पोचलं की सगळ्यांनी मोबाईलवर कमेंट न करता डायरेक्ट हे करायचं. डायरेक्ट सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आमचं लोणचं पोचलं. प्रत्येकाने कमेंट करायची म्हणजे जी बाकीची लोक बघतात त्यांना समजेल की अरे खरोखर पोचलं. आणि तुम्हाला ढिगारा धावणार आहे कुरिअरचा. थांबा 2 दिवस तुम्हाला रोज ढिगारा दिसणार आहेत. हा आणि हे फक्त लोणचं लय 2-3 दिवसाचा काळ आहे आमचा आता ह्या लोणच्याचा. हे संपून जाईल सगळं. पुन्हा आणखी 500 किलोची ऑर्डर देणं गरजेचं आहे आम्हाला आंब्याची. आता झाड बघायचंय अजून आम्हाला. हा तयारी पुढची. हा एक लिंगावरनं एक माझ्या मित्राचा एक आहे एक झाड आहे लिंगावला एक आहे. पुन्हा आणखी 1-2 ठिकाणी आहेत झाडं आंब्याची. सोन्यावर एक फोन आलाय तिकडे एक आंब्याचं झाड आहे. म्हणजे आल्यात भरपूर आल्यात. आणि तुम्ही म्हणसाल ही बघा ना ही जवळ घेऊन दाव ही बघा ना माशाचा पीस पूर्ण म्हणजे हे असं आहे बनलेलं आहे. काय करायला वाटतं लोणच्याचा आंबा आहे का नाही तुम्हाला म्हणजे कुई कडक आहे म्हणजे तुम्हाला दिसतानीच हो का कशी कुई छान आहे का नाही म्हणजे लगेच ओळखू येतं लोणच्याचा आंबा सगळा आंबा. असं तर बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि थांबा आपली एवढी पॅकिंग होऊ द्या परत ढिंगाणा करूया आपण ऑर्डरीचा. तर हे पण लोणचं आपलं 300-350 किलो तयार होत आहे लोणचं घालून एवढ्या 2 दिवसात. 350 किलो आंबा आणलेत. हा म्हणजे 350 किलो 350 किलो लोणचं भरणार आपले 500 किलो. असं बाय.